हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो हांगा तत्वज्ञानाक संबंध पाविल तसल विषय हांगा अर्जुनानं निमगिलेले. क्षेत्र म्हळ्यार कसले, क्षेत्रज्ञ म्हळ्यार कोण, क्षेत्राचे स्वभाव कसले, क्षेत्राचे गुण कसले, ताचे विकार कसले. विकार म्हळ्यार ते क्षेत्र म्हळ्यार शरीर ते खंयची खंयची रुपां रे बदलावण जाता, जेव्हा ते शरिराचे निर्माण खंयची निमती जाता. आत्ताचें क्षेत्र म्हळ्यार हें देह आनी ताजे फुडलें क्षेत्र फुडले देहाक आसूचे एक कार्यकारण संबंध म्हळ्यार कसले. म्हळ्यार आमी म्हणटा पळय, आत्तां आमी ह्या देहान कसले सकडी सुख दुख्ख आदी भोगताच की ताका पूर्वच एक कारण आसता म्हूण सांगून. तशी पूर्व कारण कसलें, आत्तां करचें कार्य म्हळ्यार कर्म कसलें. म्हळ्यार प्रती एक कर्माक आमी आत्तां करचें कर्माक पूर्वाचे मस्त देहांतू आमी आयिल्ले ताचे कसं की एक कारण आसता. तशें हांव न्हू ताका कार्यकारण संबंध म्हणचे हे पुरे म्हाका सांग म्हूण सांगून अर्जुनान निमगिलेलें नवें. तशें हांव न्हू हे पुरे हांव संक्षिप्त जावन तुका सांगता म्हणटा. हे खंयचे एक अध्यायांत परमात्मो अर्जुनान म्हाका सांगता म्हूण म्हणटना ताणें सांगचें आसा पुराय सांगून सोरूं जायना. हांव तुका कितलें जाता तुका कितले अर्थ जाता म्हूण तशें वक्तुमर्हसि अशेषेण म्हूण अर्जुनान विभूती योगांतू विभूती सांग तुगेलें म्हणटना कसो विशेष असं परमात्मा तुगेलें म्हाका तुवें अशेषेण वक्तुम अर्हसि, तूं म्हाका परिपूर्ण जावन सांगता. तेन्ना कृष्ण ताका सांगता अर्जुना परिपूर्ण जावन सांगच्याक सूर केल्लो रे कितले की काळ सांगला रे सरना. तुगेलो यो जन्म पाविशना मेगेल पुरे आयकुच्याक विशेशता. तशें हांव न्हू तुका कितले आयकून घेवचें एक योग्यतस तितलें हांव तुका सांगता. म्हळ्यार कितलें तुका सांगूं जाता तितलें हांव सांगता म्हळ्यार ताजे अर्थ तितलेच. कितली योग्यता सामका तितले मात्र अर्थ जाता. आतां गीतेन तूं सकडी व्हड व्हड योगिनांनी भाश्य बरयलेलें आसा. पुरे वाजूचे तितले आमकां एक अवकाश मेळीच ना जिवनांत. जेवो मेळ्ळ्यार आमकां अर्थ जायना म्हूण आमी बंद करून बदीन दवरूं पुरोची. खंयचे एक दोनी भाश्य आमकां अर्थ जावो पुरो. कितली सुलभ रितीर अर्थ जाता तितले आमकां अर्थ जाता. कस की व्हड विशेशांनी सांगली म्हूण जाल्यार आमकां ते अर्थ जायना. ते कसले म्हूण आमकां आलोचना करच्याक साध्य ना जाता. तेदन तसले भाश्य आशिल्ले बूक आमी बदीन दवरतात. ताजे अर्थ कसले ते समना म्हूण न्ही. ते बारी अत्युत्तम भाश्य आसच्या पुरो जाल्यार आमकां ते अर्थ करून घेवचे तसले पात्रत्व योग्यता नासतले. तशी हांगा कृष्णान अर्जुना सांगचें तुका हांव कितलें सांगता तितलें हांव तुका सांगता म्हूण सांगून परिपूर्ण जावन आयकून घेवन सोरचें म्हणून ना परमात्मालो विशय. एक जन्मान तो आयकून सोरचें न्हय तो. तशें हांगा कृष्ण तेंची सांगता रस कसं न्ही म्हूण म्हणल्यार तुका हांव कसलो निमगिला तुवें त्या विशय तुका कितली सांगूं जाता तितले रितीर सांगता म्हूण सांगून अर्जुनान मस्त निमगिला. तत् क्षेत्रम यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यतो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. हांव तुका संक्षिप्त जावन सांगता. क्षेत्र म्हळ्यार कसं न्ही, ताजे विकार कसले, ताजी प्रेरक शक्ती कसली, तो कोण, क्षेत्र म्हळ्यार कोण आनी क्षेत्रज्ञ कोण, तागेले एक महिमा म्हळ्यार कसो न्ही तशें पुराय सांगूं येता. सुरवेक क्षेत्र मागीर क्षेत्रज्ञ
तशी तुका सांगता म्हूण म्हणली न्हय. आनी आतां सांगता ते क्षेत्रांत आसूच कोण ते म्हळ्यार क्षेत्रज्ञ कोण, क्षेत्रां उपयोग करतलो तागेलो स्वभाव कसले, म्हळ्यार क्षेत्रांत आसूच्यो जिवात्मूय आसा आनी ते क्षेत्र उपयोग करतलो म्हळ्यार जिवात्म मात्र परमात्माक ते देहा निमती कसले जावचे ना. हे पळय तुका हांव सांगता म्हण परमात्मान सांगलें हांगा देहांतुल जिवात्मो ताका देहाकय देहात्मा जिवात्माकय नियामक जावन आशिल्लो परमात्मो हे तीन तत्वाचे विशय तत्वज्ञान म्हळ्यार हें तो परमात्मो सांगता. आतां हें देह जिवात्मो परमात्मो ताका एक अर्थ जावच्याक सुलभ जावची तशी सांगचे जाल्यार एक व्हड गद्दो आसा म्हणलें या तें क्षेत्र ताका तंतू काम करतलो तो जिवात्मो जाल्यार ताका एक यजमान आसा न्हय तो परमात्मो. म्हळ्यार तें क्षेत्र सगळो दीस एक तंतू फार्मर म्हळ्यार रयतू काम करता म्हण जाल्यार तें क्षेत्र तागेलें न्ही, तो तें काम करतलो मात्र जाल्यार तें क्षेत्र कोणालें म्हळ्यार कोणालें म्हूण सांगचें, ते क्षेत्राचे यजमान ते गद्द्याचे यजमान कोण आसा तागेलें म्हूण सांगचें. तशीच आमगेले देहय आमगेले न्हय ते आमगेले म्हळ्यार तेची अपासंग आमी म्हणूं येता. हे देह देवान दिलेले आमचे भितर आशिल्ले जिवात्मान ते देहान साधन करचें आनी उपभोग करचें ते दोनी मात्र कोरीत शिवाय ते देह तागेले न्हय, जिवात्माल न्हय. तसले कितले देह परमात्मा ताका दिता. ते देहा अधिकार कोणात आसल्यार परमात्माक. ते देह कसले म्हूण कळची कोणात आसल्यार परमात्माक. तशी एक गद्दो गद्दो कोशितलो जेव्हा ते गद्द्यान तूं बेळी काडतलेलो न्हय ते गद्दो तो यजमानालो तो सांगता त्या गद्द्याचे ते काम करतले सांगता आज खंयची गद्दो कोसूका, कितली उदक सोडका, कसले पुराय सम करून जत्र गद्दो येपंत कसो बेळे घालचे, केदना घालचे, केदन कटाव करचे हे पुरे ताणी पळोवन सांगता. प्रति एक निर्धार यजमानाले शिवाय गद्दो कोशितलेलो न्हय. म्हणटना तो कोशितलोच पळय ताका ते ताणें कोशिल्लें, ताणें नेज घाल्ली, ताणें भात बेळ केल्ले सकड केले जाल्यार त्या भाता वयर अधिकार कोणाक, ते यजमानाक. तशीच ह्या देहा निमती जेवचे सर्व कार्यावळीचे अधिकारो परमात्माक. तेच्यावन परमात्मान सांगचें ते देह मे गेले ताजें जेवचें काम हांव केलेलें अशें पळय कोण लेखता तो कर्माक बद्ध जाता, मुक्त जायना. कोण परमात्मूची प्रेरकू परमात्मान सांगिल्लें तशी हांव करचें, परमात्मूची प्रेरणा शक्ती तशें जावन तागेले प्रित्यर्थ जावन कर्म कोरका, ताका भगवद अर्पीत कोरका सर्व कर्म म्हूण सांगून कोण लेखून परमात्माक सर्व कर्म समर्पण करतकी ताका मोक्ष मेळटा. तशी ह्या क्षेत्र म्हूण लेखचें तसलें देहांतू इंद्रादी इंद्रियाभिमानी देवतेसची तत्वाभिमानी देवतेसची तांगेल ಒಟ್ಟು परमात्मूय आसा. तागेली प्रेरणा आनी तागेलो संकल्प सर्व जीव बद्ध जाताची मुक्त जाताची. तागेले प्रेरणेन कर्म करताची. ते कर्म ते आमी केल्लेले म्हूण लेखून कर्म बंधना पडताची. हे बद्ध जीव म्हणचे तांणी वापस जन्म येवका. तेची परमात्माले अनुग्रह कोणाले वयर आसा तांणी हें शरीर परमात्माले शरिरान करचे सर्व कर्माचे प्रेरक परमात्मो तशें जावन ते केल्लेले कर्म पुरे भगवद अर्पीत करका म्हूण लेखून कोण हे हें कर्म करून कृष्णार्पण म्हूण म्हणटकी तांकां अनुग्रह जाता, तांणी मुक्त जाताची. तशी ह्यो परमात्मा म्हळ्यार सर्व व्यापक सर्व जिवांतूय तो सर्व देहांतूय जिवात्मा ಒಟ್ಟು परमात्मो आसता. तशी ते जिवात्मान ते शरिरा मुखांतर ते शरिरान करचे सर्व कामाक प्रेरक कोण परमात्मो. तशें जावन हें देह क्षेत्र म्हूण लेखल्यार परमात्मो क्षेत्रज्ञ म्हूण जालें. हें पिंडांड म्हळ्यार देहा विशय जालें. तसल्यार आनीक आसा परमात्माले शरीर म्हणटाचे आमी कसलें ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाचे आतां हें पिंडांडांत जिवात्म कशी आसा की त्या ब्रह्मांडांत आत्मोची परमात्मो
कशी इति खातीर परमात्माक आमी ब्रह्मांडाच्या आत्मो म्हणटाची, जेवो शरिरान ती परमात्माले प्रेरण म्हूण कसल्याक म्हणटाची म्हळ्यार आत शरिरान तू केदोळतय आत्म आसा ते दोळते ते शरिरान कार्य जाता. तशी सगळी ब्रह्मांडांत केदोळतय परमात्म आसा ते दोळते ते ब्रह्मांड आसता. तशी आतां देहांतुले जीवात्मान म्हळ्यार परमात्मान वच्ची त्यांनी जावन परमात्मान चमकल कुडले मुख्य प्राण जीवात्मा घेवन वता म्हणस जीवात्मान चमकल नंतर ते शरीर सर्व कार्य रब्बयत पळय तसल्यार कार्य करका जाल्यार भितर आत्माचें एक अधिश्ठान आसूं का म्हणस तशी परमात्माला अधिश्ठान सगळी ब्रह्मांडांत परमात्माक विश्वात्म म्हणजे ताजे खातीर परमात्माले शरीर ते सगळे ब्रह्मांड सगळे विश्व सगळे जगत ते परमात्माला शरीर ते जगत्याचे सगळे प्रति एक क्रिया ते परमात्मान ते जगत्यांत अधिष्ठात्र जावन आशिल्ली देखून आस तशें जावन जगत्याक आमी क्षेत्र म्हूण म्हणटाची. कशी परमात्मो जिवांतू म्हळ्यार शरिरांतू विश्व तेजस प्राज्ञ तुर्या आत्म ज्ञानात्म अंतरात्म परमात्म हे 8 रुपान अष्ट रुपान ते शरिरा भितर जीवात्माल वटू आसून जागृत स्वप्न सुषुप्ती सकडी ते जीवात्माक जावची तशी करता पळय तशीची परमात्म जगत्यांतू अनिरुद्ध नामक जावन सृष्टी करता, प्रद्युम्न नामक जावन पालन करता, संकर्षण नामक जावन संहार करता. मात्र न्ही वासुदेव म्हळेल नामारी त्या जिवाक ते मोक्ष दिता ते म्हळ्यार सगळे जगत्याक मोक्ष दिता. अशी सगळे जगत्याची व्यवहाराकय परमात्मुची कारण जावन आस तशें जावन हे पिंडांड शरीर जेवो ब्रह्मांड जगत्य ते दोनीकय क्षेत्र म्हूण येत परमात्मुची त्या क्षेत्राचो क्षेत्रज्ञ. हें अशी सांगची न्ही हक्का प्रमाण आस म्हूण सांगता परमात्मा कसं न्ही कसं प्रमाण ते तो सांगता पळया. ऋषिभिः बहुधा गीतं छन्दोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिः विनिश्चितैः. मस्त सकडी मंत्र परमात्मू क्षेत्रज्ञ म्हणून या क्षेत्रज्ञा विशय मस्त सकडी वेदांतुल मंत्र सांगता. हे ऋषीन पुराय विविध रितीरी सांगला हांगा बहुधा गीतम विविध रितीर त्यांनी सांगला म्हूण. मात्र न्ही हांगा सांगला पळय ब्रह्मसूत्र पदेश्चैव हेतुमद्भिः विनिश्चितैः म्हणलें युक्ततेन निर्णय करचे तसले हे वेदांत सूत्राचे उत्तर. वेदांत सूत्र म्हळ्यार ब्रह्मसूत्र म्हणटाचे. हे ब्रह्मसूत्राचे उत्तर म्हळ्यार ब्रह्मसूत्र कसं सांगता म्हळ्यार परमात्माले विशयो म्हळ्यार अनेक क्षेत्रज्ञ म्हणलेले विशयो वेदांत सूत्र ब्रह्मसूत्र सांगताची म्हूण. हांगा ऋषिभिः म्हूण कोणा सांगला श्रेष्ठ जावन आशिल्ले ज्ञानींक त्यांनी ह्या क्षेत्र आनी क्षेत्रज्ञाल विशय त्यांनी विंगड रितीर पुराय जनान तिळशिला. आतां आमी ह्या वाजितना आमी पळयताचे विशिश्टाद्वैताचे रामानुजाचार्य जेवो मध्वाचार्य द्वैत सिद्धांताचे अद्वैत सिद्धांताचे शंकराचार्य हे पुरे ब्रह्मसूत्राक तांगेल रितीर भाष्य बरोवन हे जीवात्म परमात्माल विशय तांणी तिळशिला. तशी ज्ञानी जनय ह्या क्षेत्र क्षेत्रज्ञाल विशयो एक रितीर सांगला जाल्यार ते तांक कसले अनुभव आयला तांगेले अनुभूती कसले तांगेले ज्ञान कसं न्ही ताका समजावन तांणी सांगला. जाल्यार ब्रह्मसूत्रांत सांगेले विशयो वेदव्यासान सांगेले विशय सुलभ जावन कोणाक अर्थ जावची ना. ताजे खातीर हांव तुका ह्या क्षेत्रज्ञाल विशय सिधा सांगता ऐक म्हूण परमात्मान सांगचें. म्हळ्यार ब्रह्मसूत्र बरयिल्लें वेदव्यासान. वेदव्यास म्हळ्यार कोण कृष्णूची अनेक अवतार तागेलो वैवे म्हणटना देव सांगता हे वेदव्यासान बरयिल्ले ब्रह्मसूत्राचे विशयो ते ब्रह्मसूत्रांत क्षेत्रज्ञाल विशय येता. शारिरीक सूत्र म्हणटाची जेवो ते ब्रह्मसूत्रांत वेदव्यासान कसं सांगला क्षेत्रज्ञाले म्हळ्यार ही जीवात्मान घेवन येईल शरीर आनी तांतसूचे परमात्माल विशय शरीर
जीवात्मा परमात्मा हे तिन्ही तत्वा विशयो वेदांत कशी सांगला वेद कशी उक्त करता ते विंगड विंगड ऋषीनं म्हळ्यार विंगड विंगड योगीनं सकडे तांग तांगेल अनुभवाक अनुभूतीक तांगे तांगेले ज्ञानाक कितली पावलां ते रितीर तांणी गायन केलां खंय जाल्यार ते सांगतना कोणाकय सुलभ जावन अर्थ जायना नतल्यार तुका हांवची हें सम जावन सूचक क्षेत्र निक्षेत्रज्ञ म्हणलेले विशय सांगता विष्णू जावन आशिल्लो विष्णूची व्यास जावन येवन हें ब्रह्मसूत्र केलेलें म्हणटना त्या विशयो विंगड विंगड ऋषीन सांगल्यार ते तांग तांगेले एक अर्थाक तांग तांगेले एक तेच सांगिल्लें योग्यतेक कितले अर्थ जाला तितली मंतांनी सांगू येतल्या हें ब्रह्मसूत्र रचनाकार हांवची म्हळ्यार वेदव्यास जाल्यार देखून हांव तुका तेका हांव क्षेत्रज्ञाल विशय सांगला म्हणून सांगल्यार तुका समाचे अर्थ जातले म्हूण सांगून तो परमात्माले अभिप्राय हांगा तशी ब्रह्मसूत्रांनी शारिरीकम म्हणटाची म्हळ्यार ब्रह्मसूत्र म्हणल्यार ताका एक शारिरीक मिमांसा म्हूण सांगून सांगताची. आतां पुराय जनाक वतस आमगेले हिंदू तत्वशास्त्रांतू प्रस्थानत्रय म्हणस उपनिषद ब्रह्मसूत्र आनी भगवद्गीता हे तिन्नी रचन केलें कोणें वेदव्यासान तांतू ब्रह्मसूत्र 555 म्हळ्यार 555 ब्रह्मसूत्रां आसाची म्हणटाची त्या ब्रह्मसूत्राक दर्शनशास्त्र म्हणटाची वेदांत सूत्र म्हणटाची वेदांत मिमांस म्हणटाची शारिरीक सूत्र जो शारिरीक मिमांस म्हणटाची पूर्ण प्रज्ञा दर्शन म्हूण मस्त सकड नाम आसा. तशी हे पुरे हें ब्रह्मसूत्र कसं प्रतिपादन करता म्हळ्यार विष्णूले सर्वोत्तमत्व सकल गुणपरिपूर्ण सर्वत्र स्वतंत्रत्व जीव एक म्हळ्यार क्षेत्रज्ञाल विशय पुरे सांगता. हे व्यासाले वेदव्यासाले एक विशेष जावन आशिल्लें रचन ती ब्रह्मसूत्र तांतू 4 अध्यायो 16 ताका पाद म्हूण म्हणटाची तशीची 191 अधिकरणां म्हणटाची 555 सूत्र आसा. तशी शरिरांतू आत्म परमात्माल विशयो हें ब्रह्मसूत्र सांगता देखून ताका शारिरीक सूत्र म्हूण म्हणटाची. तशें जावन हांगा परमात्मान म्हळेलें ऋषिभिः बहुधा गीतम म्हूण त्या कशी सांगला कशी असते क्षेत्र कशी जाली त्या क्षेत्रात परमात्मा सांगता. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेन्द्रियगोचराः. पंचभूत महत्तत्व अहंकारतत्व बुद्धी त्रिगुणात्मक प्रकृती पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मागीर मन सर्वून इकर जाले मागीर पंच तन्मात्रा इतली पुरय ಒಟ್ಟು जावन एक क्षेत्र म्हळ्यार शरीर जाता म्हूण तो सांगता. पंचभूत म्हळ्यार कसं न्ही आमी पंचभूत म्हळ्यार भूंय आप म्हळ्यार जल अनल म्हळ्यार वायू अनल म्हळ्यार उज्जो अनिल म्हळ्यार वायू आनी आकाश भूमिरापो नल नील आकाश हे पंचभूत म्हणटाचे. ताजे नंतर महत्तत्व अहंकारतत्व बुद्धी अव्यक्ततत्व. अव्यक्ततत्व म्हळ्यार त्रिगुणात्मक जावन आशिल्ली प्रकृती म्हणटाचे आमी. हांतू महत्तत्व अहंकारतत्व बुद्धी आनी अव्यक्ततत्व ಒಟ್ಟು मेळून 4 ते 5. मागीर दोळो नाक कानू जीभ चर्म हे 5 ज्ञानेंद्रिय. तशीची थंय जीभ म्हणल्यार हांगा तोंड हातो पायो गुदा उपस्थ हे 5 कर्मेंद्रिय. मन 1. मागीर पंचेंद्रिय गोचराः म्हणले पळय हे तन्मात्रा म्हणटाची. कसले पंच ज्ञानेंद्रियाचे तन्मात्रा शब्द रूप रस गंध स्पर्श हे पुरे ಒಟ್ಟು मेळून एक क्षेत्र म्हूण जाता. आतां क्षेत्राचे विकार ते मागीर तो सांगता. सुरवेक एक योगशास्त्र दर्शन म्हूण आसता तातूंय सांगताची मूल प्रकृती विकृती महदाद्याः प्रकृती विकृतयः सप्तः षोडशकस्तु विकारो न प्रकृती न विकृती पुरुषः म्हणून.
म्हळ्यार हाचे एक अर्थ कसले म्हणून एक मूल प्रकृती म्हणस तो त्या खंयच्याचे विकार न्हय जाल्यार त्या मूल प्रकृती दुखून महत्तत्व अहंकार पंचतन्मात्रा जाता हे 7 पंचतन्मात्रा 5 महत्तत्वनी अहंकार हे तिनी हे 7 ಒಟ್ಟು मेळून प्रकृतीचे मूल प्रकृतीचे विकृती जाला म्हळ्यार विकार जाला मूल प्रकृती कसं असं ते बदलावण जावन जावन महत्तत्व जाले महत्तत्वा तुकून अहंकार तत्व जाले तंतु दुखून पंचतन्मात्र जाले शब्द रूप रस गंध स्पर्श मागीर ते 7 प्रकृती दुखून विकृती जालेले विकार जालेले ते 7 निमती पंचभूतादी जाताची पंचभूतादी तशें प्रकृती वही विकृती जाता म्हूण सांगचें तंतु दुखून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय एक मन मागीर इंद्रिय पंचमहाभूत ಒಟ್ಟು मेळून 16 जाले हे केवल विकार मात्र मूल नाही आहे मूल म्हणजे कसं जाल्यार ताजी निमती विकार जावका म्हळ्यार चेंजस जावका उत्पन्न जावका हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन इंद्रिय पंचमहाभूत हे 16 तत्वान कसले विकार जायना देखून ताका केवल विकृती म्हणजे जाल्यार पुरुष तो खंयच्या काही कारणय नाही कार्यय नाही तो असंगी म्हणून म्हणटाची तशी हे 24 तत्व गुण हे आमकां दिसता दोळ्या दिसचे तशें ताका दृश्य म्हणटाची हेंची क्षेत्र म्हळ्यार इतली सकडी घेवन 24 तत्व घेवन आयली नंतर स्थूल शरीर ते क्षेत्र ते दिसता ते नानतील तेन्ना केवल पंचतन्मात्रा आसूचे सूक्ष्म शरीर मेळटा कळ्ळें मनच ताका मन आनी पंचतन्मात्रा आसूचे ताका ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ना ते सूक्ष्म शरीर ते दोळ्याक दिसना तशी हांगा दिश्चित जाले दृश्य दिश्चित जाले ताका क्षेत्र म्हणटाची ते भूमी राप अनल अनिल वायू म्हळ्यार 5 पंचभूत मागीर 4 महत्तत्व अहंकार तत्व बुद्धी अव्यक्त तत्व 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय एक मन मागीर पंचतन्मात्रा इतले ಒಟ್ಟು मेळून ताका 24 तत्वाचे एक क्षेत्र म्हणून सांगले ताजे नंतर तंतु विकार कसले जाता इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहरतम म्हणले इच्छा द्वेष सुख दुःख देहाची मनोवृत्ती म्हणटाची इच्छा द्वेष सुख दुःख हे पुरे देहाचे मनाचे एक वृत्ती धैर्य हे पुरे मनोवृत्ती म्हणटाची मात्र न्ही ते एक देहांतूच अभिमानी देवते सकड आसा म्हणलें पळय हे पुरे संक्षिप्त जावन सविकार म्हूण सांगून सांगला म्हूण म्हणटा परमात्मा म्हळ्यार हाजी मागशी श्लोकांतू सांगिल्ल्या विशयाक आनी हाका संबंध आसा मागशी श्लोका सांगिल्ले इंद्रियाचे विशय जावन आशिल्ले शब्द स्पर्श रूप रस गंध तन्मात्र 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अहंकार महत्तत्व अव्यक्त तत्व हे परे ಒಟ್ಟು मेळून 24 तत्व ते 24 तत्वाक तितले तत्वाभिमानी देवते आसताची इंद्रियाक इंद्रियाभिमानी देवते म्हणटाची मागीर वरलेले तत्वाक अभिमानी तत्वाभिमानी देवते म्हणटाची ते कार्यक्षेत्रांतू म्हळ्यार ते इंद्रियाक सकडी एक कार्य म्हूण म्हळेलें आसा पळय म्हळ्यार तें कार्य ते इंद्रिया करेन ते इंद्रियाभिमान देवते करयताची ते इंद्रियाभिमानी देवते ते तत्वाभिमानी देवते ताजी कार्य करयसिताची ते तितली जनाक ते कार्य करून नियमन केलेलं परमात्मा ते इंद्रियाभिमानी देवतेनी तत्वाभिमानी देवतेंक नियामक जावन आसा पुराय जने परमात्माले अधीन जावन आसाची तशें परमात्मय ते कार्यांतू ते देवतेंक प्रवृत्त करचे खातीर परमात्मय जीवात्मा लोट त्या शरिरांत बसता तशी मात्र न्ही केवल इच्छा मात्रान परमात्मा तांगेल करेन सर्व कार्याक तांणी प्रवृत्त जावची तशी करता हांगा जाल्यार तशीची ब्रह्मांड इच्छा मात्रान सर्व जना सर्व सृष्टी करता पंचभूतादी जवो सर्व इच्छा द्वेष इत्यादी विकार की सर्व न्हू सगळे ब्रह्मांड सृष्टी केले मागीर
तागेले इच्छा मात्रानं सर्व सृष्टी करता पळय चतुर्मुख ब्रह्माक नाभी कमलादुकून ताणें प्रकट केल्लें आनी चतुर्मुख ब्रह्मालेगी सृश्टी करी म्हणलें कसल सृश्टी करचें म्हूण सांगतना तागेलें विराट शरीर दाखयलें ते शरिरांत ब्रह्माक कळ्ळें कसं कसल सृश्टी करता म्हूण सांगून तशीची हांगा तशें जाल्यार आमकां आतां इतलें आयकतना कसं कळटा म्हळ्यार परमात्मो आदिपुरुशो तो सगळे जगत्य सृश्टी करता मात्र न्हय जगत्यांत तागेले केवल इच्छेन ब्रह्मरुद्रादी सकट जिवांक ताणें सृश्टी केल्ले मात्र न्हय इंद्रियाभिमानी देवते तत्वाभिमानी देवते हे सृश्टी केल्ले मागीर ते मूल प्रकृतीचे विकार जावन सर्व क्षेत्र सृश्टी क्षेत्राचे तत्व म्हणली पळय ते सृश्टी केल्ले आनी परमात्मो सांगता क्षेत्रज्ञ म्हळ्यार हावची म्हूण जीव क्षेत्रज्ञ न्हय म्हूण जिवाकय सुरवे आज फुडली श्लोकांत सांगलें जिवाकय तागेले शरिरा विशीं थोडे थोडे कळटा जाल्यार परिपूर्ण कळना नातील देखून जिवाक क्षेत्रज्ञ न्हय म्हूण म्हणचें तशी जिवाक निजावन जिवाक तागेले शरिरा विशीं ताका कसलें ज्ञान ना अशीची लौकीक जावन सांगचें जाल्यार पळयाची ज्ञान नातील एक मनीस तागेले देहा विशय म्हळ्यार हे तात्वीक विशय न्हय हे लौकीक आमकां तात्वीक विशय सांगतना लौकिकाचे एक दृश्टांत सांगल्यार अर्थ जाता जिवात्माक तागेल शरीर जावन आशिल्लें क्षेत्राचे तागेल शरीर क्षेत्र म्हणटा पळय ताजे विशय परिपूर्ण जावन गोतना म्हूण म्हणचे खातीर हें एक अच्युतदास मामान दिल्लेलें एक दृश्टांत एकलो काही विद्याभ्यास नातिलो ताका एक दीस पट्टादुखी फाटीदुखी माथ्यादुखी प्रेशूर जाता ताका कसलें विद्याभ्यास ना तो डॉक्टराले वता डॉक्टराले वचून म्हाका शेशी पाटीक माथ्याक पोट्टा परी दुखेस कशें की फूड पॉयझन जाला ताका डॉक्टरा कडलें हें फूड पॉयझन जाला म्हूण सांगून कडेन डॉक्टर ताका वखद दिता तो वापस सांगता म्हाका 3 कडेन दुखेस गोतस न्हय 3 कडेन दुखेस म्हाका तिनी काही वखद जावका म्हणटा डॉक्टरा कडल्या ताका विवरसून सांगका तोय डॉक्टर ताका विवरसून कुशाल रे पाप तो सांगता 3 नमने मात्र दिला डॉक्टरान 3 बंडस न्ही तो सांगता 3 दिन मात्र पळोवन म्हाका 3 दुखेस म्हूण दिलेले बाई हें धव मात्रा तुगेले माथ्या दुखीक ही हळदू मात्र तुगेले फाटी दुखीक ही तांबडी मात्रा तुगेले पट्टा दुखीक कळवे म्हूण म्हणलें की डॉक्टरान तो सांगता की म्हाका कळ्ळी डॉक्टरा जाल्यार त्या मात्रेक त्या धव मात्रेक माथ्याक वच्चाक हळदू मात्रे फाटी वच्चाक तांबडी मात्रेक पट्टाक वच्चाक कळतवे ते जागे वचूका म्हूण तांकां कोतसवे म्हाका कळ्ळेत मात्र गिळ्ळी कुळ्ळे तांकां कळतवे खंय वचूका म्हूण सांगून म्हणटा खंय तशीची हे पळय ते कसले गोतना नातील तो मनीस तशीची आमी अज्ञ जालेले देखून आमगेले शरिरा विशीं आमकां कसले गोतना जाल्यार शरिरा भितर तितली तत्वाभिमानी देवते ते तत्वाभिमानी देवते ते इंद्रियाभिमानी देवते ते इंद्रिया करीन काम करायची ताची हे पुराय ते गोतना जाल्यार परमात्मा सर्व गोतस तशी सामान्य जनांक एक शरिरा विशय समगोतना म्हणले नंतर ते सगळे शरीर कोणाल पळय त्या परमात्मा विशय कसं कळटा न्हय तशी देह दवरून घेतले देह धारण करून घेतले त्या जिवाक त्या जिवा विशय थोडे कळटा जाल्यार निजावन गेलेलो क्षेत्रज्ञ परमात्मूची म्हूण आनी जिवाक एक अभिमान आसता हें देह मेगेले म्हूण ते देहाभिमान म्हणटाच ते देह मिगेल म्हूण ते जिवान कशें लेखचे जीव चेतन म्हणटाच देह जड म्हणटा जड म्हळ्यार ताका अनित्य ताका ते अशाश्वत ताका कसं की नाश म्हूण म्हणलेलंच चेतन म्हळ्यार ताका नाश ना ते जिवान ते देहाभिमान दाखोवका जाल्यार हें देह मिगेले हांव म्हणून दाखोवका जाल्यार ते चुकीन वचता ही ताका म्हळ्यार चैतन्यमय जावन आशिल्ले अशाश्वत जावन आशिल्ले जिवाक ते जड देहाचे कसल संबंध न्हय तशी हे आमगेले देह अन्नान आम्मान दिल्लेले चेडवान सांगचें आसा तुका हे शरीर कोणान दिल्लें अन्नान आम्मान दिल्लें हीच बुद्धी आमी मागीर दवरून घेतली म्हूण जाल्यार थंय आमी एक उत्तर निमगो येत न्हय कसलें
मरण येणं नशी अण्णानं अम्मानं तडसू येते अण्णाला अम्माला शरीर मेगेल शरीर म्हणून जलरी हांव त्या शरिरा कसल जावका कसल नाका हांवें निर्णय कोर येत नवे जत्वे ना नवे देवान कसल लेखला तेची जता तत्र तत्र स्थितो विष्णू तत् तत् शक्ती प्रबोधयन एकमेव महाशक्ती कुरुते सर्व मंचसा म्हण म्हणला परमात्मनी जावन जावन अशिल क्षेत्रज्ञ सगळी ब्रह्मांडाची शरीर कोणाले परमात्माले मात्र नाही तोचे परमात्मो सर्व जीवांतू असता सर्व शरीरांत असता ते शरीरांतू तेची कार्यक्षेत्र तेची देवतेक नियमन कोरनु नियामक जावनु त्या देवतेक कसल काम कोरका कशी इत्या म्हण प्रचोदन दितली परमात्मुची ते देवतेंक शक्ती दिवनु तांक जागृत करून मात्र नाही ते जीवात्माले अनादीचे स्वभाव कर्म कसले म्हळ्यार प्रारब्ध कर्म कसले ताका अनुगुण जावन सुख दुःखादी दिवन मागीर वापस ह्या जन्मांत आमी कार्यप्रवृत्त जातावय ह्यावय करचीत आसले कार्यप्रवृत्त करोचीत आसले ते तिनी प्रकृतीक समजावन कसल कार्य ते जीवान कोरका ते करोचीत आसले महा एक शक्ती तो परमात्मुची म्हणलेले हांगा कृष्णान सांगिले हे श्लोकाचे तात्पर्य आनी कृष्ण कसल श्लोक सांगता म्हणलेले पायचे दिसाचे भगवद्गीतेंत आमी पळोवे आजी सांगिले गीतामृत धारांतले परमात्मान सांगिल तसले उपदेशाचे विशय परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता।